लिंबूच्या झाडापाशी काय करते? अरे लिंबू पिकलेत का बघते मी आज. मग आज मी कुठली रेसिपी बनवू? आता उन्हाळा चालू आहे आणि तू थंडगार असा लिंबू सरबत बनव. मग चल तर आपण थंडगार लिंबू सरबत करू. चला तर मग आपण थंडगार लिंबू सरबत बनवूया. चल. नमस्कार, पूजाच रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. मी रोहन तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. उन्हाळा खूप पडलेला आहे, उष्णता पण खूप आहे, तर आज मी लिंबू सरबत करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग आपण लिंबू सरबत करूया. तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल. तर मग आपण थंडगार असा लिंबू सरबत करूया. नमस्कार मंडळी, इथे आपण लिंबू सरबतासाठी साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. वाटी साखर घेतलेली आहे, काही बर्फाचे तुकडे घेतलेले आहे, लिंबू 2 घेतलेले आहेत. इथे लिंबूचा रस काढण्यासाठी आपण चाळणी घेतलेली आहे, इथे पाणी घेतलेले आहे. चला तर आपण लिंबू कापून घेऊया. या पाण्यात वाटी साखर टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपण आज बर्फाचे तुकडे टाकून घेऊया आणि आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं. सर्व लिंबू सरबत मिक्स करून घ्यायचा. प्यायलाही टेस्ट आणि उन्हाळा आहे त्यामुळे आपल्याला मस्त वाटतं लिंबू सरबत प्यायला. उन्हाळ्यात खूप मस्त वाटतं, तुम्हीही करून पहा. आपण इथे लिंबू सरबत तयार केलेला आहे. शेतातून आलो असलो काम करून तर आपण पिऊ शकतो. फ्रीज मध्ये ठेवलेला असला तर गार थंडावा आपल्या पोटाला भेटतो उन्हातून आल्या. तर चला तर मग आपण ग्लास मध्ये ओतून घेऊया. सरबत तयार झालेला आहे, तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. एकदम मस्त झालेला आहे, तुम्ही करून पहा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.